नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहात YouTube चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तरी अजून हा चॅनल सबस्क्राइब केलं, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। तर आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मध्य प्रदेशमध्ये जे काही विद्यार्थी कोर्टामध्ये गेलेले आहेत त्या कोर्टाची दुसरी तारीख ही 5 जूनला दिलेली आहे। आता माननीय कोर्ट 5 जूनला काय करणार, त्यांचं हिअरिंग ऐकून घेणार आणि मला नाही वाटत 5 जूनला काहीतरी ते निर्णय देतील म्हणून, कारण दोन्ही बाजूची हे झाल्यानंतर मत ऐकून घेतल्यानंतर साधारणपणे ते 10 जूनच्या दरम्यान पुढची तारीख देणार, कारण मध्ये शनिवार रविवार सुट्टी आली। 10 जूनच्या दरम्यान पुढची तारीख दिल्यानंतर माननीय न्यायालय 10 जूनला काहीतरी निर्णय देईल आणि ते निर्णय कुठले असणार आहेत, 2 प्रकारचे असणार आहेत साधारणपणे, एक तर रीनीट किंवा ग्रेस, अलग लक्षात। पण ह्याच्यामध्ये ग्रेस हा जवळजवळ 98-90% दरम्यान रिझल्ट येईल असं आम्हाला वाटते, कारण काय जो काय इश्यू झालेला आहे तो काही खूप मोठा आहे असं वाटत नाही, सकृत दर्शनी। पण पुढे आतमध्ये काय झाले आपल्याला काय माहिती नाही। आपण जे काय मत व्यक्त करतोय ते प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया आणि इतर YouTube चॅनल ह्याच्यावरून जे काय आपल्याला कानावर येत आहे त्याच्यावरून आपलं हे मत आहे। तर सकृत दर्शनी इश्यू जो काय आहे तो खूप मोठा आहे असं काही वाटत नाही, त्याच्यामुळे माननीय न्यायालय ग्रेस मार्काची शिफारस करेल असं प्राथमिक दर्शनी वाटेल। जर समजा त्यांनी ग्रेस मार्काची शिफारस केली तर पुढे काय घटना घडतील, साधारणपणे 10 जूनला जर समजा त्यांनी ग्रेस मार्काची शिफारस केली तर ग्रेस मार्क देऊन साधारणपणे 16 ते 21च्या दरम्यान NTA कडून आन्सर की डिक्लेअर होण्याची शक्यता आहे, म्हणजे त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये म्हणजे 16 ते 21 जून ह्याच्यामध्ये आन्सर की डिक्लेअर होईल, रेकॉर्डेड रिस्पॉन्स डिक्लेअर होईल आणि विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन घ्यायला वेळ दिला जाईल। ह्या सगळ्या गोष्टीला 1 आठवडा लागतो। तर या आठवड्यामध्ये काय 16 ते 21 जूनच्या दरम्यान हा निर्णय होईल आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये रिझल्ट डिक्लेअर होईल। साधारणपणे ही ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये रिझल्ट डिक्लेअर होतो, हे आतापर्यंतचा अनुभव आहे। तर त्या केसमध्ये काय होणार, लास्ट वीक ऑफ जून मध्ये आपला नीटचा रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो, म्हणजे 25 ते 30 तारखेच्या दरम्यान नीटचा रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो। ही कुठली गोष्ट झाली, ग्रेस मार्काच्या ह्याच्यामध्ये, पण साधारणपणे हाच निर्णय होईल असं वाटतंय। पण दुसरा जर समजा जे काय माननीय न्यायालयाला वाटलं की हे खूपच विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी अपील पण केलं की आम्ही रिनीटच घ्या, तर मग रिनीटचा जर निर्णय दिला मान्य न्यायालयाने तर काय होणार, रिनीट 16 ते 18 तारखेच्या दरम्यान NTA कंडक्ट करेल। त्या जे काही विद्यार्थी आहेत जे सफर झालेले साधारणपणे जूनच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये, म्हणजे जूनच्या 2ऱ्या आठवड्यामध्ये निर्णय होणार आणि जूनच्या 3ऱ्या आठवड्याच्या पहिल्या ह्याच्यामध्ये इन्स्टॉलमेंटमध्ये 16 ते 18 किंवा 19 पर्यंत रिनीट होणार त्या विद्यार्थ्यांची। आणि त्याच्यानंतर रिनीट जर झाली तर जूनच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे जवळजवळ लास्टच्या आठवड्यामध्ये आन्सर की डिक्लेअर होणार, NTA कडून आन्सर की डिक्लेअर होईल, रेकॉर्डेड रिस्पॉन्स डिक्लेअर होईल, म्हणजे तुमच्या स्टुडंटच्या ईमेलवर वगैरे ते येतील, तुम्ही ते बघून त्याचं ऑब्जेक्शन घेण्यासाठी 1 आठवडा जातो। ह्या केसमध्ये काय होणार, जून महिना तसाच जाणार आणि आपला रिझल्ट कधी लागणार, जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये। म्हणजे रिनीट जर झाली तर नीटचा रिझल्ट जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागू शकतो आणि ग्रेस मार्कात जर शिफारस केली तर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रिझल्ट लागू शकतो। आणि आता तिसरी एक गोष्ट आपण लक्षात घेण्यासारखी आहे, कारण जर समजा हा रिझल्ट कुठलेही माननीय न्यायालय हे पुढे एक्सटेन्शनला पुढे जाण्यासाठी परवानगी देत असतं, म्हणजे माननीय न्यायालय जे काही निर्णय देईल त्या निर्णयाविरुद्ध जर समजा विद्यार्थ्यांना जायचं असेल तर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतात, ही एक प्रोव्हिजन असते। तर त्या प्रोव्हिजनना जर समजा काही विद्यार्थ्यांना वाटलं, काही विद्यार्थ्यांच्या पालकांना जर वाटलं नाही दिलेला निर्णय हा आम्हाला मान्य नाहीये, सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही हे पुढे जातो, तसं जर झालं, जर समजा सर्वोच्च न्यायालयामध्ये जर समजा विद्यार्थी गेले तर काय होऊ शकतं आपण हे बघू शकतो। तर साधारणपणे 10 तारखेला जर डिक्लेअर झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये जायला 3 ते 4 दिवस लागणार, म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं, मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं तर साधारणपणे पहिल्या हिअरिंग मध्ये काही निर्णय होत नसतो, कारण ते मत सगळे ऐकून घ्यावे लागतात प्रत्येक दुसऱ्याचे, आणि मान्य सर्वोच्च न्यायालयापुढे काम पण बऱ्यापैकी मोठा असतं, आपला नंबर कधी लागतोय काय हे पण आपल्याला लक्षात येत नाही। त्याच्यामुळे पहिली हिअरिंग मान्य सर्वोच्च न्यायालयापुढे 16 ते 21 जूनच्या दरम्यान होऊ शकते। आणि हे कसं, हे खूप अर्जंट बेसिसवर असल्यामुळे NTA कडून आणि सरकारकडून मान्य सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली जाईल की हे लवकर हिअरिंग घ्या म्हणून पहिलं हिअरिंग 16 ते 21 जूनच्या दरम्यान
होऊ शकतं आणि दुसरं हिअरिंग 23 ते 28 दरम्यान होऊ शकतं. म्हणजे मान्य सर्वोच्च न्यायालयापुढे पहिले हिअरिंग दुसऱ्या आठवड्यात आणि शेवटचे हिअरिंग शेवटच्या आठवड्यात, म्हणजे जून मध्ये हिअरिंग होईल. तर मान्य सर्वोच्च न्यायालयापुढे पण हे दोन पर्याय आहेत, ग्रेस, रिनीट आणि ग्रेस. मागच्या वर्षी पण ग्रेस मार्क दिलेले होते, परत ह्यांनी मान्य सर्वोच्च न्यायालयाने परत ते कॅन्सल केले होते. ते एक आपल्याला हिस्ट्री माहितीच आहे. जर समजा ग्रेस मार्काची शिफारस केली तर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये एनटीए कडून हे आन्सर की आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्स डिक्लेअर होऊ शकतात आणि ऑब्जेक्शनला वेळ देऊ शकतो जुलैच्या पहिल्या आठवड्यात. त्या केसमध्ये जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपला नीटचा रिझल्ट लागू शकतो. पण साधारणपणे जर समजा ग्रेसची शिफारस केली तर, आणि रिनीटची जर शिफारस केली तर एक आठवडा पुढे जातो, हे आता आपल्याला लक्षात आलेलंच आहे. त्या केसमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये रिनीट होऊ शकते, दुसऱ्या आठवड्यामध्ये की आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्स आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये नीटचा रिझल्ट. तर साधारणपणे असा जर आमचा अंदाज आहे की काय काय घडेल, तर साधारणपणे विद्यार्थ्यांना बराच वेळ मिळालेला आहे. या वेळेमध्ये विद्यार्थ्यांनी थोडं रिलॅक्स व्हावं. त्याचप्रमाणे आपले काही डॉक्युमेंट आहेत ते काही जर समजा डॉक्युमेंटमध्ये त्रुटी असतील तर त्या बघाव्यात. डॉक्युमेंटच्या त्रुटी तुम्हाला माहिती आहे, इतर काउन्सिलर पण तुम्हाला सांगत असतील किंवा तुम्ही ज्या काउन्सिलरकडे जॉईन आहे त्या काउन्सिलरकडून सगळं चेक करून घ्या. आणि कारण मेडिकल ऍडमिशन प्रोसेस ही जवळजवळ 6 महिने चालू असते. कारण आणि तुमचा कुठल्या राऊंडला नंबर लागेल हे काही तुम्हाला माहिती नसतं. प्रत्येक राऊंडचे नियम वेगवेगळे असतात. तर मला सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही कुठले तरी एका काउन्सिलरवर विश्वास ठेवा आणि त्या काउन्सिलरला जॉईन व्हा. तर मला वाटतं की ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. जर लक्षात आली नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. आमच्या चॅनलतर्फे संध्याकाळी 5 ते 6 हे फ्री काउन्सिलिंगचं आम्ही टायमिंग दिलेले. 5 ते 6 मध्ये तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आणि कॉल फक्त जास्तीत जास्त 3 मिनिटाचा ठेवत असतो आम्ही, कारण कॉल अनेक असतात. तर 3 मिनिटांमध्ये तुमच्या ज्या काही शंका आहेत ते तुम्ही आम्हाला सांगू शकता. आम्ही त्याच्यावर फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला त्याचं उत्तर देऊ. तर मला वाटतं की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल तुमच्या ऍडमिशन संपेपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.